नमस्कार, रुपालीज किचन अँड व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज इथं नवरात्री उपवास स्पेशल मोकळी सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीत अशी साबुदाण्याची खिचडी आणि ओल्या शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची ते बघतोय। या तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। 1 वाटी साबुदाणा भिजत घातला होता। मीठ आहे चवीनुसार। 1/2 वाटी शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे भाजून मग हे कूट करून घेतलंय। 3 हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे बटाटा उकडून मग कट करून घेतलाय। ओले शेंगदाणे आहेत अर्धी वाटी आणि हिरवी मिरचीचा ठेचा। तर अगोदर आपण इथे मिरची कट करून घेऊया। तर इथे मी मिरचीचे काप करून घेते आणि इकडे एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घालून घेतलंय। तुम्ही तूप सुद्धा घालू शकता। जर तुम्हाला तुपाची खिचडी जर आवडत असेल तर तुम्ही तूप घातलं तरीही चालेल। तर आता यामध्ये हिरवी मिरचीचे काप घालून घेतलेत आणि हे थोडेसे आपण फ्राय करून घेणार आहोत। काही जणांची खिचडी काय होतं चिकट होते आणि मोकळी होत नाही, असा एकदम गोळा बनतो। पण या पद्धतीने जर तुम्ही खिचडी केली तर तुमची खिचडी एकदम मोकळी सुटसुटीत होणार आहे। यामध्ये आपण बारीक कापून घेतलेला बटाटा घालून घेऊया। बटाटा फ्राय होतोय तोपर्यंत एक मोठं भांडं घ्या आणि त्याच्यामध्ये हा साबुदाणा घालून घेऊया। त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालते, अगोदर अर्ध घालते आणि मग जर वाटलं तुम्हाला तर घालू शकता। चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि हे मिक्स करून बघायचंय। आपल्याला कमी वाटते कूट तर आपण आणखी घालू शकतो। तर मी हे सगळंच कूट यामध्ये ॲड करते आणि परत हे छान मिक्स करून घेऊया। आणि इथे आपला बटाटा सुद्धा फ्राय झालेला आहे। आता हा साबुदाणा मी या कढईमध्ये घालून छान असा फ्राय करून घेणार आहे। तर इथं हा साबुदाणा मोकळा होण्यासाठी 1 वाटी साबुदाणा जर असेल तर 1 वाटी पाणी घालायचं, म्हणजे साबुदाणा अजिबात चिकट होणार नाही आणि मोकळा सुटसुटीत होईल। तर इथे 5 ते 7 मिनिटं लागतील आपल्याला हा साबुदाणा पूर्ण फ्राय होण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता आता हा पूर्ण पांढरा शुभ्र दिसतोय, पण जेव्हा हा तयार होईल तेव्हा याचा रंग सुद्धा वेगळाच येईल। तर तुम्ही बघू शकताय आपल्याला कंटिन्यू याला मिक्स करत राहायचंय आणि गॅसची फ्लेम मीडियम हवी, लो ही नको आणि जास्त हाय ही नको। तर हे बघा आपली साबुदाण्याची खिचडी इथं एकदम मोकळी सुटसुटीत तयार झाली आहे। आणि मगाशी आपल्या साबुदाणा पूर्ण पांढरा शुभ्र दिसत होता, आता तसा नाहीये, आता पूर्ण रंग बदलून गेलेला आहे, म्हणजे आपली साबुदाण्याची खिचडी तयार झाली आहे। आता मी एका डब्यामध्ये ही खिचडी काढून घेतेय। खिचडी तयार आहे। आता आपण शेंगदाण्याची आमटी बनवायला घेऊयात। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे घालून घ्यायचे। ओले शेंगदाणे आहेत। यामध्ये घालते पाणी, 1 वाटीचा अंदाजा पाणी घातलेलं आहे। आता हे छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचंय, एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे। तर इथे तुम्ही बघू शकता एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण याला तडका देऊन घेऊयात। तर इथं कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालते अर्धा चमचा तेल। जास्त तेल घालायची गरज नाही। तेल छान गरम होऊ द्यायचंय आणि यामध्ये घालते अर्धा चमचा हिरवी मिरचीचा ठेचा। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर आणखी घालू शकता किंवा कमी आवडत असेल तर कमी सुद्धा घालू शकता। तिखट तुमच्या आवडीनुसार घाला। आता ही मिरची छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। आणि या मिरचीमध्ये हे जे आपण वाटून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं ते घालून घ्यायचंय आणि परत आपल्याला या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी सुद्धा आपल्याला या आमटीमध्ये घालून घेणार आहोत।
ही आमटी साबुदाण्यासोबत एक नंबर चवीला लागते, त्यामुळे नक्की ट्राय करा. मस्त. आणि आता इथे घालते चवीनुसार मीठ. आणि आता आपल्याला ही आमटी एक 5 मिनिटं मंद आचेवर अशी शिजवून घ्यायची. तर तुम्ही बघू शकताय उकळी आल्यानंतर एक 5 मिनिटं आपल्याला मंद आचेवर अशीच ठेवायची आणि ती शिजत राहील, मग ती आणखी टेस्टी होते. तर तुम्ही बघू शकता इथे आपली आमटी तयार झालेली आहे. मस्त. तर आपली साबुदाण्याची खिचडी आणि ओल्या शेंगदाण्याची आमटी तयार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे. तर भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.